निर्मल सर आणि त्यांच्या समवेतात अमरजी साठे सर या फायनल मॅचचे ऑफिशियल पंच. चला तर डीजेला इकडे संधी असेल. डीजे थँक यू डीजे. चला बॅटिंग टीम, आपल्याला विनंती आपण आपले फलंदाज मात्र लवकरात लवकर दाखल करायचे आहेत. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपण बघत आहात बुलढाणा एग्रो प्रीमियर लीग चा मेगा फायनल ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आता ऑन होतोय. एकीकडे जर बघितलं तर नांदेडचा संघ मॅन इन पिंक ज्यांनी नांदेड टीमच्या बॅटी कोणीतरी घेतल्या आहेत तर त्या कृपया त्यांना पोस्ट कराव्या. नांदेड टीमच्या बॅटी लेजंड टीमची जी मॅच झाली होती अगोदर त्यांनी त्यांच्याकडून बॅटा घेतल्या होत्या खेळण्यासाठी. त्या बॅटा त्यांच्याकडे पोहोचतो झालेल्या नाही तर कृपया जिथं ज्यांच्याकडे असतील त्यांनी त्या बॅटा त्यांना सुपूर्द कराव्या. विशाल सर, ज्या वेळेला खालून काही सूचना असतील त्यावेळेला चेकचा कॉल द्या जेणेकरून आम्ही थांबून जाऊन तुम्ही बोलाल. ठीक आहे. चला सलामीची जोडी इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. नक्कीच जर बघितलं तर ही स्पर्धा सोपं नाहीये. एवढा मोठा थरार भरवणं. 32 संघ जे मात्र आपण बघतोय सध्याच्या घडला जर बघितलं तर स्पर्धेमध्ये खेळले आणि आता मानाचे 2 संघ जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. नक्कीच जर बघितलं तर प्रत्येकाने या स्पर्धेसाठी आपलं वेगवेगळ्या रूपाने योगदान दिले. बट मेहनत जी मात्र कॉमेंट्री बॉक्स मधनं राहिलेली आहे. स्कोररच्या भूमिकेत सध्याच्या घडला आपण बघतोय मनोजी बेराड असतील, त्याचबरोबर सचिन भाऊ असतील आणि विशाल भाऊ बर्डे, या सर्वांचं देखील कौतुक झालं पाहिजे. नक्कीच फायनलचा मॅच अवघ्या काही वेळात पहिला बॉल. नक्कीच सर. पहिलाच जर ओव्हर आपल्याला माहितीच आहे लगेच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. परंतु त्या अगोदर जर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर तब्बल 1,00,000 रुपयांचं जे रोख पारितोषिक आहे ते असणार आहे केपी बायो ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स बुलढाणा यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक 71,000 रुपयांचं विराट सीज अँड प्रोसेसिंग प्लांट चिखली यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक 51,000 रुपयांचं ऋषिकेश सीड्स अँड बायोटेक चिखली यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर युट्यूब सौजन्य 1,21,000 क्रॉप कॅश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकोला यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच जो असणार आहे तो क्रॉप केअर ॲग्रीटेक यांच्या माध्यमातून स्पेशल अवॉर्ड महाराष्ट्र बीज भंडार खामगाव फार्म वर्ल्ड ॲग्रीकेअर नागपूर आणि क्रॉप केअर ॲग्रीटेक वर्धा यांच्या माध्यमातून. तर या संपूर्ण स्पर्धेला जर पाहिलं तर ऑर्गनाईज केले आमच्या बुलढाणा स्पार्टन क्रिकेट संघाच्या माध्यमातून. त्यामध्ये आमचे योगेश भाऊ सुरेशी असतील, संभा सर असतील, सचिनजी राजपूत आहेत, त्यानंतर जर पाहिलं प्रकाश गुळवे आहेत, प्रज्वल सर असतील. त्यानंतर जर पाहिलं तर ही संपूर्ण टीम आहे. तर नक्कीच आमचे या BAPLचे अध्यक्ष सन्मान्य दत्ताभाऊ उबाडे असतील, रविभाऊ शिंगणे असतील. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने अनेक असे त्याचबरोबर किशोरदादा बावणे असतील. सर्वांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. तर वळूया मॅचकडे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर अपील इकडे झाली आहे. तर नक्कीच साफ नकार दिलाय पंचाने. नॉट आउटचा इशारा इकडे असणार आहे आणि खरं तर लेग बिग फोर या मॅच मध्ये नसणार आहे. तर आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जुडता आहेत सौरभजी राजपूत सर. सर स्वागत आहे आपलं. फायनलचा सामना आणि पहिला ओव्हर प्रगती बदलाय. नवस्वरूपी जर बघितलं तर आपण बघतोय इकडे मात्र डॉट बॉलने जी की मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी बघा भार असणार आहे दोन्ही फलंदाजांवर. 8 षटकांचा मॅच आहे आणि नाशिकचा संघ असा राहिलाय की बॅटिंग ऑर्डर मध्ये जर बघितलं तर खासा डेप्थ आहे.
आता या पॉवर प्लेच्या षटकांचा कशारित्या इकडे मात्र वापर करताय हे देखील बघण्यालायक राहील. एकीकडे जर बघितलं तर 38च्या बाहेर 2 फिल्डर, एक डीप मिड विकेटला, एक मात्र लॉंग ऑफला. पुढचा बॉल, यावेळेस बॉल कट करून दिलाय. अगदी जर बघितलं तर 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल मात्र झालाय सीमारेषा पार. चौकार 4. कट लगावला आणि अप्रतिम फटका लगावला इकडे. 4 धावा जोडत असताना या बॉलवरती चौकार आलाय आणि पुन्हा एक वेळ प्रदीप ढगे कॅप्टन तयार बॉलिंगसाठी. हाय बॉल बॅकफुटला घेऊन दिलाय. अगदी डोक्यावरून बॉल भेटला गेलाय बॉल लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. सौरभ सर, आणि दोन्ही फटके जर बघितला तर डीप पॉइंटच्या क्षेत्रात 2 चौकार इकडे मात्र जे की स्कोर बोर्डवर जोडले. चांगली सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून जी की आपल्याला होताना पाहायला मिळते. आणि या 2 चौकारांच्या मदतीने धावा संख्या जी मात्र स्कोर बोर्डवर उसळी घेते तब्बल 8 धावा ज्या मात्र स्कोर बोर्डवर आहे. बॅटची कड फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू होते. अवघ्या काही क्षणातच मराठी हास्य सिने अभिनेते, आमच्या विदर्भाची शान आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ज्यांनी अगदी मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये विदर्भाचं नाव उंचावलं आहे, सन्माननीय भरतजी गणेशपुरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन अवघ्या काही क्षणातच आपल्यामध्ये होते आहे. चला दरम्यान मॅचच्या दिशेने आपण वळतोय. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतात आहे आणि जोपर्यंत हलकेसे फंबल होतील धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. तत्पूर्वी जर बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ 9 धावा इकडे मात्र स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. एक चला 9 धावा इकडे मात्र स्कोर बोर्डवर आहे सध्याच्या घडला. क्षेत्ररक्षणात हलकासा फेरबदल इकडे मात्र केला जातोय. यतींद्र ज्यांनी जर बघितलं तर अक्षरशः आपल्या बॅटने ही स्पर्धा मात्र गाजवलेली आहे, त्यांच्यावर देखील मात्र नजरा असतील. सध्याच्या घडला शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने मागच्या दिशेने खेळलाय. मिड विकेटला खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान जर बघितलं तर हलकसं मिसकम्युनिकेशन झालं होतं. षटक मात्र इकडे पूर्ण आहे. पहिलं षटक पूर्ण झालंय. 9 धावा 2 चौकारांच्या बळावर. 1 ओव्हर 9 रन बिनगडी बाद. तर डीजे निमित्ताने जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक यांच्या माध्यमातून आहे. सन्माननीय आमचे प्रकाशजी पडोळ साहेब, केपी बायो ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट बुलढाणा यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक सन्माननीय श्री चंद्रकांत भायेकर साहेब, विराज सीड्स अँड प्रोसेसिंग प्लांट यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक श्री रुपराव उबाळे साहेब, ऋषिकेश सीड्स अँड बायोटेक चिखली यांच्या माध्यमातून असणार आहे. त्याचबरोबर सोमेशजी बजाज साहेब यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर यूट्यूबचं सौजन्य आम्हाला आहे. त्याचबरोबर पवनजी शेळके साहेब, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड यांच्या माध्यमातून असणार आहे. तर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात आणि बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात शुभम इकडे. फुलरलँडचा बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र खेळून दिलाय. कुठली संधी नाहीये. आइए और सीधा
सामने की तरफ जाइए, चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अवघ्या काही क्षणातच मराठी हास्य सिने अभिनेते सन्माननीय या विदर्भाची शान आन बान शान भरतजी गणेशपुरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आहे. एक वेळेला सर्वांनी उभं राहून साहेबांचं स्वागत करायचंय. संपूर्ण मंचाला विनंती, आपण उभं राहून साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. संपूर्ण मंचाला विनंती. सन्माननीय मराठी सिने अभिनेते भरतजी गणेशपुरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे आणि आपल्या सर्वांच्या अगदी मंचाच्या माध्यमातून अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. तर सन्माननीय आमची विदर्भाची आन बान शान, त्याचबरोबर मराठी सिने अभिनेते, महाराष्ट्राची हास्य दसरा, चला हाऊ देऊया, चला हवा येऊ द्या प्रेम, भरतजी गणेशपुरे साहेबांचं या ठिकाणी मंचावरती शुभ आगमन आणि साहेबांचं प्रथमतःच या मातृतीर्थ बुलढाणा शहरामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. तर वळूया मॅचकडे. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला, नक्कीच मान्यवरांचं देखील मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याच्या दिशेने मात्र आपण वळतोय. तत्पूर्वी जर बघितलं तर डावाचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक सध्याच्या घडल्या प्रगती पथावरती. चला, घाई करायची आहे टीम नांदेड, आपल्याला विनंती आहे. ओके ओके ओके, मॅच चालू आहे. 14 धावा दरम्यान स्कोरबोर्डवर आहेत. 14. पाय टाकण्याचा प्रयत्न, याही बॉलला दिली आहे तडी. बॉल मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. 1-2 का 4, बॉल फरार. अगोदरच्या बॉलवरती चौकार आलाय आणि सागर खालेकर नाशिक ॲग्रोकच संघाचा सलामीचा विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ समोर टाकलाय, जसा आला तसाच भिरकावून दिला आणि आरसा दाखवला या बॉलला. बॉल जातोय ओव्हर दी बॉल, स्ट्रेट डाऊन दी ट्रॅक, एक टप्पा इंटू द रोप, चौकार डीजे. आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा थरार सध्याच्या घडला आपण बघतोय, जो की मैदानाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलाय. फार मेहनत जर बघितलं तर संपूर्ण आयोजन समितीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय की घेतलेली आहे आणि आज मात्र त्यांच्या मेहनतीचं चीज देखील होत आहे. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. रनसंख्या मात्र 22 वरती 3 चौकार आलेल्या आहेत. चौकारांची हॅट्रिक इकडे मात्र पूर्ण केली आहे सागर खालेकर यांनी. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट, फरार लागोपाठचा चौथा चौकार. बॉल मध्ये लागोपाठ 4 चौकार आले आणि तो कारनामा कोणी केला? मागच्या मॅच मध्ये 5 बॉल 5 चौकार लगावणारा फलंदाज सागर खालेकर. पुन्हा एक वेळ त्याच लयामध्ये, त्याच आत्मविश्वासाने आणि त्याच धाडसाने बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, पुन्हा एक वेळ उडवलाय, आई बॉल जातोय लॉंग लेग म्हणून लाईनच्या पलीकडे. सागर खालेकरचा अप्रतिम मारा, आणखीन बॉल फरार, चौकार. वीस धावा 5 बॉल मध्ये आतापर्यंत तरी या षटकामध्ये. शेवटचा बॉल
आणि यावेळेस जर बघितलं तर अडवला गेलाय बॉल धावस्वरूपी इकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. लाजवाब बॅटिंग, कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. 10 बॉल मध्ये 7 चौकार वैयक्तिकरित्या खेळलेले आहेत, म्हणजे 10 पैकी 7 तर बाउंड्री लाईनच्याच दिशेने पाठवले सागरने. नक्की त्यामध्ये जर षटकांचा खेळ पूर्ण आहे. 2 ओव्हर 30. यस, नक्कीच आणि डीजेला संधी आहे. थँक्यू डीजे. चला घाई करायची आहे, थोडंसं लवकर लवकर आपल्याला सामना सुरू ठेवायचा, कारण आपल्याकडे तेवढा वेळही नाही आहे. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर वेळेतच आपल्याला हे 8 षटकं टाकायचे आहेत. सागर खालेकर आजच्या दिवसामध्ये मात्र चौकारातच डील करतोय हा फलंदाज. मागच्याही जर सामन्यामध्ये पाहिलं तर सेमीफायनल्स मध्ये 5 बॉल 5 चौकार लगावणारा आजच्या दिवसातला आणखीन एक वेळ पराक्रम दुसऱ्या वेळेला आजच्या दिवसात केलाय सौरभ सर. नक्कीच. आता मात्र गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या क्रमांकाचं षटक सुरू होत आहे आणि विशाल राठोड यावेळेसचा बॉल संपर्क मात्र तितका काही खासा नाहीये. डीप मिड विकेट वरनं खेळाडू येत आहे, बॉलला अडवत आहे, रिटर्न करतील तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी, कारण की बघा फायनल सारख्या मोठ्या मॅच मध्ये जर बघितलं तर नाशिक संघ इकडे दमदार सुरुवात करतोय आणि नक्कीच कौतुक करावं लागणार आहे. बघा ही स्पर्धा अशी राहिली आहे ना, महाराष्ट्रभरातनं संघ मात्र इकडे दाखल झालेले आहेत आणि हे यश आहे बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचं. 1 लाखाचा भव्य दिव्य पुरस्कार, त्यातल्या त्यात 32 संघ, झळाळणारा करंडक आणि मान्यवरांची मांदियाळी सध्याच्या घडीला मात्र फायनलची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्सिव्हचा फटका इकडे सजवायचा होता, परंतु बॉल अगदी वेगाने आला. आणि काच जर पाहिला तर आजच्या दिवसामध्ये या सामन्याला 4 चांद लावल्यात आमचे विदर्भाचे लाडके मराठी सिने अभिनेते. अख्खी जर पाहिला तर या महाराष्ट्राच्या मराठी अगदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये विदर्भाचं नाव उंचावण्याचं काम आणि खरं तर आमचे आयडल असलेले भरतजी गणेशपुरे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. पुन्हा एक वेळ जर पाहिला तर अगदी फुलरलेनचा बॉल होता, सन्मानाने खेळून काढलाय, सन्मान दिला या बॉलला सौरभ सर यावेळेला. धावस्वरूपी सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड स्थिर आहे. नांदेडचा संघ विकेटच्या शोधात आहे, कारण की आपण बघतोय जी सुरुवात मिळाली आहे ना टीम नाशिकला ती मात्र खाशी दमदार आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, काही वेळेस पायाचा वेध, फिल्डर मात्र तिकडे आहे, चेंडूला जोपर्यंत अडवतील. धावस्वरूपी जर बघितलं तर आपण बघतोय एक धाव इकडे मात्र स्कोरबोर्डवर रोटेट होईल. रनसंख्या मात्र वाढतीये 32च्या स्कोरवरती. आणि जर बॉलिंगला पाहिलं ना तर मागच्या सामन्यामध्ये ज्याने 2 षटकं टाकत संघाला पुनरागमन करून दिलं होतं, 2 ओव्हरमध्ये 10 मात्र धावा खर्च केल्या होत्या, विशाल राठोड संघाचा एक प्रमुख गोलंदाज. आणि खरं तर जर पाहिलं ना संघासाठी सर्वोत्तम कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये एखाद्या गोलंदाजाने केली असेल नांदेड वॉरियर संघाच्या, तर विशाल राठोडने इकडे केली आहे. पुन्हा एक वेळ उडवण्याचा प्रयत्न झालाय. बॉल जर पाहिलं तर अगदी शार्पली फिरवला. ही खासियत आहे, ही कला आहे, ही स्किल आहे आणि खरं तर ही मेहनत सुद्धा आहे विशाल राठोडची. चांगली कामगिरी. अशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. बघा गोलंदाज म्हणून तुमचं मन मात्र नेहमी मोठं असलं पाहिजे. तुमच्यावरती वार पलटवार होणार आहे, बट कमबॅक कसा करायचा हे तुमच्यावरती आहे. रनसंख्या 32. शेवटचा बॉल, फुललांचा चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू टाकला होता. नक्कीच जर बघितलं तर थोडासा उत्साह आहे, बट फेटाळले पंचांनी अपीलला. टीम नांदेड विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम खर्चा फुल चर्चा. 2 धावा दिल्यात केवळ आणि केवळ आणि षटक मात्र पूर्ण होत आहे. 3 ओव्हर 32 रन बिनगडी बाद.
धावसंख्या फलकावरती जर पाहिलं तर इकडे 32 धावा होत्या. चौथा ओव्हर प्रगतीपथाला असणार आहे आणि MH 28 AN 3541 क्रमांकाची 4 व्हीलर जर आपली असेल तर कृपया ती आपण बाजूला करायची आहे. तिकडे RTO साहेब आलेत. जेवढी ही आयोजन समिती आहे त्या सर्वांना विनंती, आयोजन समितीतील महत्वाचे घटक त्या सर्वांना विनंती, आपण मात्र नक्की स्टेजच्या डाव्या साईडला मात्र संपर्क करायचा. जेवढी मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य आहेत त्या सर्वांना विनंती, आपण मात्र नक्की जर बघितलं तर स्टेजच्या डाव्या साईडला तत्पूर्वी मात्र संपर्क करायचा आहे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. चला, दरम्यान मॅचच्या दिशेने सध्याच्या घडीला सामना ज्यारित्या सुरू आहे. आमचे सचिन भाऊ देखील मात्र आमच्यासोबत जुडलेले आहेत आणि सध्याच्या घडीला ते कळवतात की 32 धावा इकडे स्कोरबोर्डवर आहेत नाशिक संघाच्या. चांगला चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने. तिकडे जर बघितलं तर धावस्वरूपी एक धाव मात्र चोरली जाते. लेग बायचा इशारा नक्की जर बघितलं तर पंचांच्या माध्यमातून त्यांनी पाहायला मिळतोय. ॲग्रो फील्डशी, कृषी फील्डशी रिलेटेड असलेले जर बघितलं तर सर्वच क्रिकेटचे तारे सितारे आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर जे मान्यवर ज्यांनी मात्र या स्पर्धेला सौजन्य दिलंय, ज्यांनी या स्पर्धेला जर बघितलं तर प्रत्येक दृष्टिकोनातने, मग जर बघितलं तर आर्थिक स्वरूपात असेल किंवा इतर कोणत्या स्वरूपात असेल, सहकार्य केलंय, हा सर्वच मात्र इकडे फायनल बघण्यासाठी उपस्थित आहे. यावेळेस बॉल, हो संधी होती इकडे. चेंडू जर बघितला तर पूर्णपणे हाताचा माप घेऊन तिकडे मात्र निसटताना पाहायला मिळालाय. पण सोपं नसतं, कारण की ज्या वेगात चेंडू तिकडे डिलिव्हर होतो, डाऊन दी ग्राउंड मात्र खेळला जातो आणि अशा फॉलो थ्रू मध्ये झेल करणं, कॅच पकडणं हे मात्र काही तेवढंही सोपं काम नाहीये. पण धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. पांडू मिस्टर हॅट्रिक देखील मात्र आपण यांना म्हणू शकतो या स्पर्धेमध्ये, कारण की गोलंदाजीतही हॅट्रिक घेतली होती आणि सकाळी चौकारांची देखील मात्र हॅट्रिक लगावली होती. रन संख्या 33 वरती स्थिर, 33 ऑन दी बोर्ड. उडवण्याचा प्रयत्न, मागे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी तिकडे मात्र एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे. नो बॉल दरम्यान जर बघितलं तर पंचांच्या माध्यमातून नो +1 अशा 2 धावा जुळतात आहे. रन संख्या 35. KP बायोटेकचे शुभम पडोळ यांच्या माध्यमातून पुरस्कार एक, तत्पूर्वी फ्री हिट. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक ॲज स्ट्रेट ॲज एरो. हालाकी फिल्डर आहेत, प्रयत्न चांगला बट प्रयत्न पडताय कमी आणि इकडे मिळाली आहे चौकाराची हमी. 4 डीजे. षटकारासाठी 501 रुपयांचा पुरस्कार आहे. ओके, चला सामन्याच्या दिशेने मात्र आपण तत्पूर्वी वळतोय. पायावर टाकलाय फिल्डर मात्र डीप स्क्वेअर लेगला, प्रयत्न कमी, झेल सुटला आणि सरळ चेंडू सीमारेषा बार. शॉट प्रयत्न होता आणि त्याला जर बघितलं तर फ्लिक करून दिलं. झेल तिकडे होता राहिलाय, बट महत्वाचं म्हणजे हातातनं झेल सुटला आणि चेंडू जर बघितला तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. सागर बघा, अभ्यास केला होता यतींद्रचा आणि पेपर आलाय सागर खालेकरचा. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन. 18 बॉल मध्ये 40 आतापर्यंत वैयक्तिकरित्या बनवलेत. 8 चौकार 1 षटकार. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, इथे देखील चेंडू सीमारेषा पार, दे धक्का आणि घे छक्का. षटकार. किसान कृषी केंद्र कुठलं आहे? संजू पाटील आपले पुऱ्यावाले आणि शेतकरी कृषी आणि इरिगेशन मलकापूर.
सुनील भाऊ पाटील हे पण इथं उपस्थित झालेले आहे, त्याबद्दल त्यांचे पण स्वागत. सोमेश सेठ बजाज यांचं सुद्धा आपल्या BAPL 2026 मध्ये आगमन झालेले आहे. त्यांचं सुद्धा BAPL 2026 मध्ये स्वागत. तसेच गौरव सेठ गांधी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं BAPL कमिटीतर्फे स्वागत. आणि आपल्याला त्यांच्यातर्फे यूट्यूब लाईव्ह आपल्याला प्राप्त झालेले आहे, त्यात त्यांचं खूप खूप आभार. आपल्यामुळं BAPL 2026 साठी यूट्यूब प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. यस, दरम्यान जर बघितलं तर इकडे मात्र लागोपाठचे 3 षटकार जर कोणी इकडे लगावतंय तर राहुल पाटील बायर कंपनी एक्स एम्प्लॉय नाशिक यांच्या माध्यमातून 1100चा पुरस्कार आहे. आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जो कोणी षटकार मारेल त्यांना KP बायोटेकचे शिवम पडोळ यांच्या माध्यमातून 500चा पुरस्कार आहे. चला आता मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 4 ओव्हरचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. सचिन भाऊ आणि बघता बघता 51 धावा नक्कीच स्कोरबोर्ड लावलेल्या आहेत. जसं की तुम्ही बोललेच की सागर कडक बॅटिंग करतोय. 19 बॉलमध्ये 46, 8 चौकार, 2 षटकार आणि फायनल मध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आणि नक्कीच जर बघितलं तर हे मैदान असं आहे ना की दिग्गज येतात इथे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघतो धर्मवीर आमदार चषक ही मात्र या मैदानाची एक ओळख आहे. आणि आज मात्र आपण बघतोय बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग चे जर बघितलं तर ॲग्रो फील्डचे देखील मात्र खेळाडू जर बघितलं तर तो आनंद घेतात आहे. कारण की या मैदानावर फायनल खेळणं मग ती कुठलीही स्पर्धा असू द्या प्रत्येकाचं एक मनातलं स्वप्न असतं. आणि आज मात्र ॲग्रो फील्डच्या या खेळाडूंचं जर बघितलं तर ते स्वप्न पूर्ण होत आहे. 4 ओव्हरमध्ये 51 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. अजूनही जर बघितलं तर 4 षटके यायचे बाकी. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर बदल केला जातोय. आता बघूयात पुढच्या षटकात आय गेस विशाल यांना मात्र पाचारण केलं गेलंय. आणि समोर जर बघितलं तर यतींद्र फार लाजवाब बॅटिंग केली आहे याही खेळाडूंनी थ्रू आउट दी टुर्नामेंट. चला घाई करायची आहे टीम नांदेड. स्पर्धेसाठी आपण बघतोय संभाजी सर पाटील असतील आणि त्याचबरोबर योगेशजी सुरवशे सर असतील यांच्या नेतृत्वात जर बघितलं तर हे संपूर्ण आयोजन जे मात्र पार पडलेलं आहे. आणि प्रसाद भाऊ यांचं देखील मात्र विशेष कौतुक झालं पाहिजे. कारण की बघा या फील्डशी भलेही त्यांचं नातं नसलं तरी या मैदानाशी त्यांचं नातं आहे. आणि नक्कीच आयोजन समितीला जी महत्वाची आयोजन समितीसाठी जी महत्वाची भूमिका त्यांनी मात्र पार पाडली आहे ना ती मात्र फार लाजवाब. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला तिकडे मात्र अडवताय. थ्रो करतील यस नो आखिरकार मात्र नो. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. आता हा फेस ऑफ बघण्यालायक आहे. कारण की एकीकडे विशाल राठोड यांना मात्र लय गवसलेली आहे गोलंदाजीमध्ये. मागच्या षटकात फक्त 2 दिल्या होत्या. या षटकात आतापर्यंत तरी 1. तर दुसरीकडे सागर जो 19 बॉलमध्ये 46 वरती बॅटिंग करतोय. 2 चांगले खेळाडू आमने सामने आहेत. बघूयात आता काय होत आहे. नाशिक विरुद्ध नांदेड. आणि याच पटक्यासोबत होतंय की काय अर्धशतक आणि चौकाराच्या मदतीने अर्धशतक. जोरदार टाळ्या सागर घालेकर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढलेली आहे. आणि अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. काय बॅटिंग केली आहे पठ्ठ्याने. फायनलची मॅच 50 धावा वैयक्तिक बॅट मधून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक काय मारलाय जबरदस्त. चेंडूवरती मोहर लागली आहे. SIX6 षटकार. याही वेळेस कदम ताल करत कनेक्शन काही इतकं खास झालं नाही. क्षेत्ररक्षक मात्र आहेत बॉलला अडवताय. तोपर्यंत धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या जी आहे ती मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. प्रत्येकाची नजर सध्याच्या घडीला मैदानावरती लागलेली आहे.
त्यातल्या त्यात जर बघू शकतो आपण सावलीचा जो निवांत आसरा प्रेक्षकांसाठी बनवला होता, त्यात मात्र प्रेक्षक पुरेपूर मॅचचा आनंद घेतात आहे. याही वेळेसचा बॉल पायाचा वेध इकडे मात्र घेतलाय. तत्पूर्वी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या इथेही रोटेट होईल आणि षटक मात्र या एका धावेच्या मदतीने जे आहे ते पुढे जात आहे. आणि तब्बल जर बघितलं तर 5 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 5 ओव्हर 64 ओव्हर झाल्यानंतर ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चला हे बघा, नक्कीच जर बघितलं तर षटक मात्र 5 ओव्हर 64 डाऊन दी ग्राउंड. जो कोणी स्ट्रेट 6 मारेल त्याला जर बघितलं तर केपी बायोटेकचे सर्वा शुभम भाऊ पडोळ यांच्या माध्यमातून जर बघितलं तर 501 चा पुरस्कार आणि 3 लागोपाठचे षटकार जो कोणी लावेल त्याला जर बघितलं तर राहुल पाटील सर बायर कंपनी एक्स एम्प्लॉय नाशिक यांच्या माध्यमातून तब्बल 1100चा पुरस्कार आहे. तर नक्कीच मान्यवरांचा देखील धन्यवाद राहील. त्याचबरोबर बक्षीस दाते जे मात्र इकडे बक्षीस लावतात आहे खेळाडूंच्या परफॉर्मन्ससाठी. मग आता कोण मात्र हे बक्षीस पटकावतंय ते. 64 वर 4 आहे स्कोर. गोलंदाजी मार्कवर शुभम. यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला आहेत खेळाडू. चेंडूला अडवताय, रिटर्न करताय आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर तिकडे मात्र आपण बघतोय धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या की पळून पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावा संख्या मात्र पुढे चालली आहे 66च्या स्कोरवर. 66 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर आहेत. शॉर्ट चेंडू पिच करण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटला खेळाडू आणि नक्कीच जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र पुढे जात असताना चांगले क्रिकेट सातत्याने जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये थ्रू आउट दी टुर्नामेंट. चेक. सागर खालेकर यांनी 50 धावा केल्याबद्दल सन्मान्य श्री वर्धमान शेती उद्योग दिंडोरी नाशिक यांचे मालक यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक असणार. ओर कॉम्बॉक्स. यस 67 धावा स्कोरबोर्ड वरती. काय पार्टनरशिप लागली आहे. फायनलची मॅच आणि अद्यापही विकेट आपल्याला इकडे पाहायला मिळाली नाहीये. उडवलाय बॉल. मागे मात्र तिकडे काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे आणि तत्पूर्वी जर बघितलं तर फरार चौकार 4. काही म्हणा, भालू असेल तात्या विंचू असेल यांनी जर बघितलं ना या स्पर्धेमध्ये जरा एक वेगळीच रंगत आणलेली आहे आणि त्यांचं देखील विशेष कौतुक इकडे मात्र त्यासाठी झालं पाहिजे. बघा इकडे केपी बायो ऑर्गॅनिक केमिकल्सचा जो स्टँड आहे त्याच्यात जर कोणी षटकार मारलं तर तब्बल 1000चा पुरस्कार इकडे मात्र त्यांच्या माध्यमातून जो की देण्यात येणार आहे. चला रन संख्या मात्र इकडे सिंगलच्या मदतीने पुढे डबलच्या मदतीने पुढे जाते. 73 धावा इकडे मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेला. शेवटचा बॉल इकडे मात्र यायचा बाकी आहे आणि आतापर्यंत तरी हा खेळ या फायनलचा खेळ हा फलंदाजांच्या नावावर राहिलात आणि ते 2 फलंदाज कोण आहे. एक तर यतींद्र आणि दुसरं म्हणजे सागर खालेकर. 63 नॉट आउट. अबाक्याच्या बाहेर नक्कीच बॅट फिरली आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 6 ओव्हर 73 बिनगडी बाद. 6 ओव्हर 73 बिनगडी बाद. चेक. थँक्यू डीजे. केपी बायो यांचे सन्माननीय सर्वेसर्वा शिवम पडोळ साहेबांकडून स्ट्रेट डाऊन द ट्रॅक सिक्सर लगावला तर 501 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर सन्माननीय राहुल पाटील सर बायर एक्स एम्प्लॉई नाशिक यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 3 षटकारांसाठी लगातार 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओटीयू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला यस शुभ 6 ओव्हर 73 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर जाकी लागलेल्या आहेत आणि तत्पूर्वी जर बघितलं तर बघा प्रत्येकाने मात्र ही स्पर्धा गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी जर बघितलं तर गोलंदाजीने, काहींनी फलंदाजीने, काहींनी क्षेत्ररक्षणाने, पण मैदानाच्या बाहेर कोणी पूर्णपणे अंपायरिंग करून मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर जर बघितलं तर ॲज अ क्षेत्र मैदानाच्या बाहेर स्कोरर्सने त्याचबरोबर ग्राउंड कमिटीने मॅनेजमेंट कमिटीने
ज्यांनी त्यांनी फक्त एकच प्रयत्न केला आहे या स्पर्धेमध्ये की ही स्पर्धा यशस्वी झालीच पाहिजे. स्पर्धेत आपण बघतो आयोजन समितीच्या भूमिकेत जर बघितलं तर योगेशजी सुरोशे साहेब असतील, संभाजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर जर बघितलं तर रवी भाऊ असतील, दत्ता भाऊ असतील, यांचं देखील मात्र विशेष कौतुक झालं पाहिजे. आणि धावस्वरूपी इकडे आपण बघतोय की 2 धावा देखील मात्र इकडे स्कोर बोर्डवर जुळतात आहे आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जी आहे ती मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. शेवटच्या 11 बॉलचा खेळ आहे, 75 धावा स्कोर बोर्डवरती. आणि नक्कीच जर बघितलं तर आता ज्यांनी या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून देखील भूमिका बजावली आहे, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील मात्र भूमिका बजावली आहे, असे या मैदानाचे एक लाडके हिंदी समालोचक सचिन सर यांच्याकडे मात्र आपण वळतोय. हॅलो नाही सन्माननीय रोहित भाऊ दालमी यांना विनंती कृपया आपण मंचावरती स्थानस्थ व्हायचं आहे. और बल्लेबाज रिटायर आउट होते हुए सातवां ओवर लेकर गेंदबाज पांडु एक अच्छे ऑलराउंडर बीच मैदान पर और रन संख्या 76 रन, 1 विकेट के नुकसान में एक अच्छी मैच देखने को मिल रही है. अच्छा मुकाबला बीच मैदान पर नासिक वर्सेस नांदेड़ के बीच में मेगा फाइनल चलता हुआ बीच मैदान पर. इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला बल्लेबाज सागर ने, थोड़ी सी खराब फील्डिंग जिसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज रन का चांस हो सकता है, मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही सलामी माफ कीजिए दोनों ही बल्लेबाजों द्वारा. और दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए रन संख्या 78 रन, 1 विकेट के नुकसान में चलता हुआ 7वां ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज पांडु इस बार हवा में गेंद फील्डर उसके नीचे मौजूद और यहां पर कैच ड्रॉप होती हुई शुभम की तरफ से. खराब फील्डिंग का नजारा और दौड़कर यहां पर 2 रन पूरे होते हुए चिक तर सागर खालेकर यांच्या 50 धावांसाठी खरं तर ही संपूर्ण स्पर्धा न्यूझीलंडमध्ये सुद्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून बघण्यात येते. तर सन्माननीय अभिषेक भाऊ यांच्या माध्यमातून अभिषेक शेती उद्योग नाशिक यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. तीन बॉल 3 षटकार लगावले तर सन्माननीय भूषण किवनकर सरांकडून 5001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इस बार दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से वाइट का आता हुआ इशारा. धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 81 रनों पर 1 विकेट के नुकसान में एक अच्छी शुरुआत देने में कामयाब यहाँ पर दोनों ही बल्लेबाज सागर और अक्षय. जर सिक्सर वसंत रूप पवेलियन मध्ये सिक्सर लगावला तर 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओढूया कॉम्बॉक्स कडे, ओढतोय कॉम्बॉक्स और बेहतरीन कैच लेने में कामयाब. अपनी फॉलो थ्रो में यहाँ पर पांडु और रखता हुआ दूसरा झटका डीजे. और सागर की जगह पर बल्लेबाज सुनील. चलता हुआ 7वां ओवर जिसे पूरा करते हुए पांडु एक अच्छे ऑलराउंडर यहाँ पर देखे जा सकते हैं. चेक जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर सन्माननीय या BAPL चे अध्यक्ष दत्ताभाऊ उबाडे यांच्याकडून 5001 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय श्रीकांत भैया गायकवाड
यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आहे. युवासेना शहर प्रमुख दादांचं सहर्ष स्वागत बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. इस बार ओवर की समाप्ति 7 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर रन संख्या जहां पहुंची 81 रनों पर डीजे. तर थँक्यू डीजे. BAPL चे अध्यक्ष या बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026 चे अध्यक्ष सन्मान्य दत्तभाऊ उबाडे पाटील यांच्याकडे 3 बॉल 3 षटकार जर फलंदाजाने लगावले तर 5001 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. डीजे. और इसी के साथ रन आउट होते हुए बल्लेबाज सुनील. और बल्लेबाजी के लिए आकाश. इस बार अच्छी गेंद फिर से यहाँ पर खाली क्षेत्र में जाती हुई थोड़ा सा बम्बल होता हुआ जिसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज और दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए इसी के साथ रन संख्या बढ़ती हुई 84. 3 विकेट के नुकसान में चलता हुआ आखिरी ओवर बीच मैदान पर जिसे पूरा करते हुए विजय. इस बार हवा में गेंद और अपने ही फॉलो थ्रो में कैच पकड़ने में कामयाब विजय. और लगता हुआ ये चौथा झटका डीजे.
इस पार काफी अच्छी गेंद, रनआउट का चांस हो सकता है यहाँ पर फिर से, और थर्ड अंपायर के लिए डिसीजन आता हुआ रनआउट के लिए। तर या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी महेश इंटरप्राइजेस अकोला यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी। आउट. थँक्यू डीजे 84 वरती 4 ही मात्र सध्याची 5 माफ करा 84 वरती 5 ही मात्र स्थिती आहे। शेवटचे 2 बॉल मात्र या डावाची यायची बाकी। कमबॅक केलाय नांदेड संघाने या मॅच मध्ये आता। ओहो हो इकडे काय हलकीशी गफलत आणि विकेट क्रमांक 6 ओ यूची आउट फलंदाज बाद। आणि फार मनोरंजन केलं त्यासाठी तुमचंही खूप खूप धन्यवाद। चला तत्पूर्वी जर बघितलं तर शेवटचा बॉल आता या डावाचा आणि एक धाव इकडे मात्र पळून पूर्ण केली आहे आणि याच धावेनिशी मात्र संतुष्टी मानली आहे। कमबॅक केला आहे बघा। एक वेळेस असं वाटत होतं की धावांचा डोंगर इकडे मात्र उभा राहील पण नांदेडकरांनी कमबॅक केलेला आहे आणि काही का होईना 85 धावा इकडे मात्र बनवल्यात आणि 86चं टार्गेट जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट केलं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने। क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने। आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल। आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा। क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न। सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका। क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते। बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय। अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च। कमी खर्चात हमखास उत्पादन। क्रॉपक्रेस्ट इंडिया। कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर। कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट। आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल। आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा। क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न। पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर। सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस। मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लियर।
हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. महत्वाचा दिवस, एक महत्वपूर्ण दिवस आणि एक खरं तर ऐतिहासिक दिवस सुद्धा आहे. आजचा दिवस जर पाहिला तर या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चाललाय. परंतु या अंतिम दिवसासाठी खरं तर या मंचावरती विराजमान या संपूर्ण स्पर्धेला जर पाहिलं तर अगदी चार चांद लावणारी आमची सर्व मान्यवर मंडळी आहे. आणि खरं तर ते म्हणतात ना की मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेत पंत प्यारे, डरतात वादळांना जे दासत्या ध्रुवांचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व तारे. म्हणजेच की आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने खास बक्षीस वितरणासाठी या संपूर्ण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खरं तर खास करून आम्ही आमचं भाग्य समजतो की आमच्या विदर्भाच्या अमरावतीच्या भूमीमध्ये एक असे अभिनेते जन्मास आले ज्यांनी खरं तर आम्हा सर्वांना अगदी त्यांच्या वाणीतून, त्यांच्या अभिनयातून, अगदी जर पाहिलं तर चेहऱ्यावरची जर पाहिलं तर आनंद देणारी भूमिका प्रत्येक वेळेला साकारली आहे. म्हणजेच की या महाराष्ट्राचे लाडके मराठी हास्य अभिनेते सन्माननीय भरत भाऊ गणेशपूर, एक वेळेला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यावेळेला आपण दादांचं स्वागत करूयात. खरं तर चला हवा येऊ द्या महाराष्ट्राची हास्य दसरा प्रेम, दादांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत मातृतीर्थ बुलढाणा शहरामध्ये. आणि खरं तर हा मातृतीर्थ बुलढाणा शहर आणि मातृतीर्थ या बुलढाणा शहरामध्ये प्रथमतः या ठिकाणी दादांचं पुनश्च एक वेळ स्वागत आहे. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित सन्माननीय श्रीकांत भैया गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख, त्याचबरोबर जर पाहिलं तर अगदी तोला मोलाचं सहकार्य देणाऱ्या आमच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय लाडक्या आमदार सन्माननीय श्वेताताई महाले पाटील यांचे वडील सन्माननीय अंकुशराव पडगान पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने अगदी एक शब्द टाकला आणि एका शब्दामध्ये जिकडून होकार आला, आमचे सन्माननीय श्री प्रकाशजी पडोळ साहेब, केपी बायो ऑर्गॅनिक. डीजेचा जो स्टेजचा जो माईक आहे त्याचा आवाज फक्त थोडा कमी ठेवाल. कार्यक्रम चालू द्या, फक्त त्याचा आवाज डीजे मास्टर तेवढा तो कमी कराल. मॅच चालू द्या. ओके अक्षय सर, चला. यस, मॅच चालू ठेवा, कार्यक्रम चालू ठेवा, मॅच ही चालू ठेवा. यस, ओव्हर टू स्टेज. त्याचबरोबरीला या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर अगदी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालंय. केपी बायो ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स बुलढाणा यांचे सर्व सन्माननीय श्री प्रकाशजी पडोळ साहेब यांचं सुद्धा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबरीला संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने द्वितीय पारितोषिक जर पाहिलं तर सुमारे 71,000 रुपयांचं रोख आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री चंद्रकांतजी बाहेकर साहेब, विराज सीड्स अँड प्रोसेसिंग प्लांट चिखली यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मंचावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जर पाहिलं तर सन्माननीय श्री रूपराव उबाडे साहेब, ऋषिकेश सीड्स अँड बायोटेक चिखली यांच्या माध्यमातून सुमारे 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा इकडे मंचावरती सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने युट्यूब सौजन्य अगदी 1,21,000 रुपयांचं सन्माननीय श्री सोमेशजी बजाज साहेब, क्रॉप क्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर महेश एंटरप्राइजेस अकोला यांचे संचालक सर्व यांचं सुद्धा मंचावरती सहर्ष स्वागत. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर सन्माननीय श्री
राजेची अग्रवाल साहेब, महाराष्ट्र बीज भंडार त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर विशेष असे अवॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचसाठी 1001 रुपयांचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आहे श्री सन्माननीय पवनजी शेडके साहेब, क्रॉप केअर ॲग्रीटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड वर्धा यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सन्माननीय आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट गणेश राजपूत, समन्वयक बुलढाणा विधानसभा क्षेत्र शिवसेना यांचे सुद्धा या ठिकाणी मंचावरती सहर्ष स्वागत असणार आहे. तर त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय अरुण शेठ मोहता, आर्य मोहता शेगाव, त्याचबरोबर सन्माननीय अरुण शेठ मोहता यांचं सुद्धा या ठिकाणी मंचावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीला जर पाहिलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय गौरव शेठ गांधी, न्यू गांधी कृषी केंद्र संग्रामपूर यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. बाळूभाऊ पाटील, अंबिका कृषी केंद्र चांदूर बिस्वा यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबरीला जर पाहिलं तर इकडे सन्माननीय देविदास पाटील साहेब, श्री लक्ष्मी ट्रेडर्स धाड यांचं सुद्धा मंचावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबर श्रीराम कृषी केंद्र नांदुरा सन्माननीय श्री अनंत पाटील रोटे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मंचावरती सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुनील पाटील साहेब, शेतकरी कृषी एजन्सीज जांभूड यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर किसान कृषी केंद्र कुरा सन्माननीय श्री संजय पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. शेतकरी कृषी केंद्र खामगाव अशोकजी देशमुख साहेब. त्याचबरोबर जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने गजाननजी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. श्री कृषी केंद्र शेगाव यांचे सर्व. त्याचबरोबर अनंतजी धानुका गजानन ॲग्रो शेगाव यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय सुनील भाऊ देशमुख विनायका सीट्स यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. सन्माननीय घनश्याम सुरुश साहेब, चिंतामणी ॲग्रो धामणगाव बडे. सन्माननीय जर पाहिलं तर प्रतापजी कुटे साहेब, शासकीय कंत्राटदार चिखली यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. सन्माननीय भीष्मशेठजी दालमिया साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. नेते यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. रामेश्वर महाजन साहेब, ॲग्रोस्टार सीड यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय ज्ञानेश्वर तडेकर साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचबरोबर प्राध्यापक अर्जुन बोरसे, अध्यक्ष अभिनव अर्बन परिवार यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. सन्माननीय परांडे साहेब, ट्रॉपिकल RSM यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचंही स्वागत. सन्माननीय सुनील पाटील, यशकुमार ॲग्रो एजन्सी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय निशांत मानके साहेब, RSM ट्रॉपिकल ॲग्रो यांचं सुद्धा शुभ आगमन झालं, त्यांचंही स्वागत. जगदीश फुलके साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे, RSM SMC इंडिया. त्यानंतर सन्माननीय सतीश देशमुख साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. वैभव जाधव साहेब, वैभवजी मोहोड साहेब, RM वैभव फर्टिलायझर, IPL फर्टिलायझर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर ओव्हर टू युअर कॉम्बॉक्स, थँक्यू. चला, दरम्यान मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 18 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर आहेत. यावेळेस हलक्या हातांनी दिशा देण्याचा प्रयत्न आणि
नक्कीच जर बघितलं तर कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात इकडे मात्र चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे. सन्माननीय सावडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालं. टक्कर केमिकल्स यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यानंतर वैभव मोहोळ साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. राजेंद्र बारोटे साहेबांचं सुद्धा स्वागत आहे. चला दरम्यान जर बघितलं तर क्विक सिंगल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र स्कोरबोर्डवर जुळते. कट टू कट मॅच सुरू आहे, कारण की 10 रन प्रति ओव्हर इथून पुढे जर बघितलं तर गरजेचे आहेत. आणि त्याच दिशेने जर बघितलं तर नांदेडचा संघ देखील मात्र आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र सिंगलच्या मदतीने 23 वरती 37 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 63 धावेंचं इथून पुढचं जे काही आव्हान आहे. सलामीची जोडी चांगली कामगिरी करते. नाशिक संघाला इकडे मात्र आता विकेट गरजेची राहणार आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, पॉइंटला खेळाडू यतींद्र बॉलला फील्ड करताय, बॅकअप आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 2 षटकांचा खेळ दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 2 ओव्हर 23 रन, 2 ओव्हर 23 बिनगडी बाद ही मात्र स्थिती आहे. नक्कीच आपण बघतोय अनेक बुलढाणाचे क्रिकेटचे चाहते देखील मात्र इकडे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. बघा, माहिती नसेल त्यांना की कुठले खेळाडू आहेत, कुठले संघ आहे. नक्कीच एवढं माहिती आहे, नाशिक आणि नांदेडची पुरेपूर मॅच सुरू आहे. बट काही का होईना या मॅचचा त्यांनाही आनंद घ्यायचा आहे, कारण की मैदानच असं आहे, सामना कुठलाही असो प्रेक्षक येतात म्हणजे येतात. आणि खास करून बुलढाण्याचे दर्दी जे मात्र इकडे मोठ्या संख्येने गर्दी करतात. नक्कीच आपण बघतोय काही सावलीच्या आसऱ्यात बसले आहेत, काही जर बघितलं तर या साईडला बसले आहेत. बट काही का होईना या फायनलचा मात्र आनंद घेत आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. मुख्य मंच सध्याच्या घडला जर बघितला तर मान्यवरांच्या मांदियाळीने अक्षरशः फुललेला आहे आणि त्यातल्या त्यात झळाळणारा करंडक कुठला संघ उचलणार आणि 1 लाखाचं पारितोषिक या मैदानात घेऊन जाणार ही तर येणारी वेळच सांगेल. तत्पूर्वी मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 2 ओव्हर 23 आणि तुषार पाटील यांना मात्र आता गोलंदाजी मार्गावर पाचारण करण्यात आलंय. पॉवर प्लेचा खेळ आता खुल्ला आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप पॉइंट लाईक खेळाडू 38च्या बाहेर मात्र इकडे घेतलेला आहे. आणि चला मॅच ऑन करायची, घाई करा थोडीशी. 2 ओव्हर 23 बिनगडी बाद. 36 बॉल 63 ला उलटे करा 36 बनतील, 36 ला उलटे करा 63 बनतील. यावेळेसचा बॉल वॅकंट एरियाला शोधलाय. फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा इकडे भरल्या आहेत. डीजे चौकार आलाय. राठोड, राऊडी राठोड आपल्या संघासाठी सध्याच्या घडला बनलेल्या आहेत. 10 बॉल मध्ये बघता बघता 24 धावा ज्या मात्र या खेळाडूच्या बॅटमध्ये त्यांनी आपल्याला पाहायला मिळाल्यात. तुफानी हल्ला मात्र आतापर्यंत तरी चढवलेला आहे. आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर धाव जी की स्कोरबोर्डवर जुळते आणि रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने 28 वर जी की आपल्याला जुळताना पाहायला मिळेल. 28 म्हणजे ज्या प्रकारचा स्टार्ट पाहिजे होता नांदेडकरांना त्या प्रकारचा स्टार्ट इकडे मात्र आतापर्यंत तरी मिळालेला आहे. अलॉंग दी कार्पेट टॅप करत 1 धाव, एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र 29 रन. विशाल राठोड मागच्या डावामध्ये 1 मॅन शो सागरचा, तर या डावामध्ये 1 मॅन शो विशाल राठोड यांचा. आणि मोठ्या मॅच मध्ये जो दबाव आतापर्यंत या खेळाडूने सोक केलाय ना तो मात्र अतिशय लाजवाब. सिंगलने मात्र रन संख्या मात्र 29च्या स्कोरवर जातीये. इकडे जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका सजवायचा होता, परंतु मात्र संपर्क तेवढा मात्र पाहायला मिळणार नाहीये. विकेट किपर थोडेसे दूरच राहिलेत, परंतु मात्र विकेट किपरच्या पाठीमागे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी बॉलला अडवलं गेलंय. जर पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा 29. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नक्कीच खेळ चाललाय. फायनलचा सामना. इकडे जर पाहिलं तर भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये गेले, परंतु बॉल अगदी जर पाहिलं तर थोडासा शरीरापासून दूरच राहिलाय.
आपल्या सर्वांचा पुनश्च एक वेळ स्वागत. मंचावरती विराजमान या संपूर्ण स्पर्धेला अगदी ओके. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. व्हाईट बॉल आहे का ते चेक करायचंय. यस, तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे व्हाईट बॉलच्या रिगार्डमध्ये. आणि तिसरे पंच मात्र जो काही निर्णय राहतील तो मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करायचा आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरीचा. आणि रन संख्या मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाईल. बघा, पहिला डाव जर बघितला ना आपण, सुरुवातीला ज्यारित्या बॅटिंग करत होती नाशिक, असं वाटत होतं 120 तर आरामशीर बनवतील. पण त्याच्यानंतर नांदेड संघाने कमबॅक केला, मोमेंटम आपल्या दिशेने शिफ्ट केलं. तेच मोमेंटम आता इकडे मात्र कामाला येत आहे. यावेळेसचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेने, दरम्यान काय पंचांचा एक हात इकडे मात्र बाहेर निघालाय आणि पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. उघडा डोळे, पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे, म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट जसा पाहिजे तसा फटका खेळू शकता. या बॉलवरती जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील अरुण. ज्या अरुणने जर पाहिलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी एकतर्फी खेळी करत संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं पहिल्या डावामध्ये. तोच अरुण आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो, आज मात्र हिरो बनण्याची पुन्हा एक वेळ संधी. फ्रीडची फुलरलेचा बॉल पायात टाकला. इथे जर पाहिला तर डोक्याचा वापर केलाय गोलंदाजाने. त्यांना माहिती आहे दूर ठेवला असता तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळला असता. त्या आत्मविश्वासाने बॅटिंग करतायत इकडे जर पाहिलं तर अरुण. परंतु या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव, 31 धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल आता मात्र या षटकातील यायचा बाकी. धावसंख्या जर बघितलं तर सध्याच्या घडला 31 वरती स्थिर आहे. आणि समीकरण जर बघितलं तर 31 बॉल 55चा रोमांचक मॅच. प्रेक्षकांना ज्या प्रकारची मॅच पाहिजे होती तशीच मॅच रंगली आहे. यावेळेसचा बॉल पायाचा वेध, तत्पूर्वी काय स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती आणि चेंडूला अडवतील. लेग बायच्या रूपात पंचांचा इशारा, एका धावेचा चांगलं षटक त्या प्रमाणात जर बघितलं तर राहिलं हे नांदेड संघाच्या विरोधात नाशिक कडनं. आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 32 बिनगडी बाद. 3 ओव्हर 32 रन बिनगडी बाद. ओव्हर टू डीजे मास्टर. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती जर पाहिले तर जाऊन पोहोचते अगदी 32 धावेवरती. आता करायच्यात पुढचे 30 बॉल आणि 54 धावा. जर सरासरी पाहिली तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्या गेल्या 10.67च्या सरासरीने. रिक्वायर्ड रन रेट असणार आहे जो की आवश्यक असलेली सरासरी 10.80ची, म्हणजे की बराबरीला चाललाय सामना. आतापर्यंत जर पाहिलं तर सौरभ सर, सरासरी बराबरीची जेवढ्या धावा पाहिजे तेवढ्या धावा आतापर्यंत 3 मागच्या ओव्हर्समध्ये आल्यात. पुढचे 30 बॉल 54 करायच्यात. आणि बॉलिंग मध्ये आता खरं तर विकेटची फार इकडे महत्वपूर्णता असणार आहे. नक्कीच वार पलटवार तर करावे लागतील. बट फायनल सारखा फायनल होतोय, म्हणजे रोमांचक असला पाहिजे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई कशाला म्हणतात तर याला म्हणतात. आणि दोन्ही बेस्ट संघच मात्र इकडे दाखल झालेले आहेत. आता धावसंख्या जर बघितली तर सध्याच्या घडला 32 वरती स्थिर. चला काही करायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पुढच्या षटकात नवीन गोलंदाज आकाश बॅटची कड लागतीये. तत्पूर्वी इकडे मात्र एक धाव मिळून जाईल. सिंगल डबल कशा का होईना धावा इकडे मात्र येतात आहे. चौकार षटकार आपण सातत्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये बघितले. पण एक चांगली गोष्ट नांदेड वॉरियर्सने आतापर्यंत केली आहे की विकेट गमावलेली नाहीये आणि धावा कुठे मात्र थांबू दिलेल्या नाहीयेत. तेच महत्वाचं आहे. जिकडे जर पाहिलं तर मोठ्या फटक्याने नक्कीच मोठे फटके येत नसेल तिकडे काम भागवा सिंगल डबलने. खरं तर सिंगल डबलचा खेळ या मैदानावरती फार महत्वाचा असतो आणि तेच तेवढंच काही पाहायला मिळते. पुन्हा एक वेळ इकडे जर पाहिलं तर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बाहेरच्या दिशेला चुकी झाली आहे फिल्डर कडून. बॉल जातोय अगदी डीप थर्ड बॅट लाईनच्या पलीकडे. गोलंदाजाने इकडे षटकार लगावला. या ओव्हरमध्ये जर षटकार लगावला तर आमचे BAPLचे अध्यक्ष सन्मान्य दत्ताभाऊ उबाडे पाटील यांच्याकडून तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक असणार एका षटकारासाठी. लोअर फुल टॉस आहे ऑन साइडला. इकडे जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव घेतली गेली आहे. दुसरीचाही प्रयत्न
आणि 2 धावा इकडे जर पाहिल्या तर सहजतेने जोडल्या गेल्यात. 2 धावा येत आहेत म्हणजेच की समीकरण जर पाहिलं तर इकडे 27 बॉल आणि 47 धावींचं. काही का होईना रोमांचकता या मॅच मध्ये बरकरार आहे. कारण की एकीकडे आपण बघतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाचे चाहते सध्या तरी म्हणतात आहे कधी येईल विकेट, आणि नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचे चाहते म्हणतायत धावा फक्त बनवत चला. आडव्या बॅटने इथे देखील मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डाची धाव इथे देखील मिळते. सातत्याने जर बघितलं तर चौकार षटकार नव्हे तर या स्पर्धेमध्ये आपण बघतोय खेळाडूंनी सिंगल डबलला देखील मात्र तितकंच महत्व दिलंय. कारण की हे मैदान असं आहे की या मैदानावर चौकार षटकार मारणं हा काही पोर खेळ नाहीये. ताकदीचं टायमिंगचं जेव्हा मिलन होतं तेव्हाच मात्र एक बॅटर इकडे चौकार षटकार मारून सिंगम बनतो. आता बघूयात काय होतंय आणि काय नाही ते. विशाल राठोड बॅकफुटला गेल्यात. तिकडे या फटक्यासाठी फिल्डर सहजतेने सजवलाय. आणि ज्या वेळेला विथ द प्लॅनिंग गोलंदाजी केली जाते ना त्यावेळेला सिंगल डबलचा खेळ फार महत्वाचा असतो. जर या मैदानाचा इतिहास तुम्ही उलगडून बघा, या मैदानावरती अनेक अशा ऐतिहासिक स्पर्धा झाल्या ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भातली सर्वात महाराष्ट्राची स्पर्धा धर्मवीर आमदार चषक, त्यामध्ये सुद्धा फायनलचा जो सामना असतो तो 10 षटकांचा असतो. तर का सिंगल डबलला आपल्याला महत्व द्यावं लागतं आणि तेच महत्व सिंगल डबलला इकडे या सामन्यामध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल बघा, रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सर्वोत्तम पाहायला मिळते. 2 धावा सहजतेने 2 धावेच्या मदतीने इकडे होते ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर समाप्त, 43 धावा, 24 बॉल, 43 ची गरज आणि वेळ आहे ड्रिंक्स ब्रेकचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही लगेच फिल्डिंग सजवायच्या इकडे जर पाहिलं तर तब्बल या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द मॅच जोही खेळाडू होईल त्याच्यासाठी क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. इकडे जर पाहिलं तर बराबरीचा खेळ चाललाय, बराबरीचा खेळ आहे. परंतु मात्र दुसऱ्या बाजूला अरुण आणि विशाल राठोड या जोडीने अगदी जर पाहिलं तर जबाबदारीचा खेळ आहे. जी जबाबदारी सोपवली ती अगदी आतापर्यंत चोखपणे पार पाडली आहे. जर पाहिलं ना तर इकडे कोणताही मोठा फटका अजून तरी जर पाहिलं तर अगदी रिक्सपणे खेळला नाही. नो रिक्स फटकेबाजी. जिकडे जर पाहिलं तर मोठा फटका येत नव्हता तिकडे सिंगल डबलचा खेळ याला महत्त्व दिलं. आणि जो सिंगल डबलला महत्त्व देतो ना त्याला सिंगल डबल महत्त्व देते. कारण सिंगल डबल तुमच्या त्या स्कोर कार्डमध्ये त्या लक्ष्यापर्यंत अगदी पावलं जे आहे ते कमी कमी करत जातं आणि तेच काही पाहायला मिळते मैदानाच्या आत. इकडे जर पाहिलं तर अगदी पहिलाच बॉल प्ले अँड मिस आहे. इकडे डॉट बॉल येतोय.
जर अक्षय गायकवाड बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. सौरभ सर, अक्षय गायकवाड संघाचा जर पाहिला तर एक हुकूम एक काय या मॅच मध्ये. 43 धावा इकडे मात्र स्कोर बोर्डवर आहेत. 23 बॉल मध्ये 43 इथून पुढे गरज म्हणजे आतापर्यंत जेवढे बनवलेत तेवढे मात्र आता इथून पुढे देखील बनवायचे आहेत. कट टू कट आणि बेस्ट वर्सेस बेस्ट अशीच लढाई मात्र मैदानाच्या आतमध्ये. 43 फॉर नन. फटका मात्र इकडे हवेत आणि विकेटचं पतन. अक्षय आले आणि सोबत विकेटही घेऊन आले. फलंदाज बाद आहे. चला न्यू बॅटर आल्या आल्या पहिल्याच बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कंट्रोल मध्ये नव्हता फटका. पहिला हादरा इकडे मात्र लागलेला बॅटिंगसाठी. जर बघितलं तर पांडुरंग उर्फ पांडू यांना मात्र बॅटिंगसाठी दाखल केलाय. मिस्टर हॅट्रिक या स्पर्धेतील जे मात्र राहिलेले आहेत. 43 वर 1 स्कोर. 22 नाही एक धावाला 44 झाले. 44 झाले आता. 44 धावा इकडे मात्र स्कोर बोर्डवर आहेत सध्या. 44 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 21 बॉल आणि 42चं समीकरण. रडारच्या बाहेर ना खेचलाय आणि बॉल डायरेक्ट ढगात. किती पंचांचा इशारा. 6 षटकार. गायकवाड संघाचा जर पाहिला तर एक हुकूम एक ज्याला मानलं जातं टीम नाशिक संघाकडून. विकेट आणली आहे. बॉल हवेत आहे. बॉल हवेत आणि बॉल इकडे जातो आहे मैदानाच्या. बघूयात पंचांचा इशारा. षटकार. मैदानाच्या बाहेर ठोकलंय आणि अरुणच्या बॅटमधून धमाकेदार बॅटिंग. थँक्यू. बघा बॅक टू बॅक इकडे जर पाहिलं तर षटकार पाहायला मिळत आहेत. सामन्याला फिरवण्याची ताकद ठेवतात अरुण. 30 बॅटिंग 30 लय तोच आत्मविश्वास. ओ पुन्हा एक वेळ. बॉल हवेत आणि बॉल अगदी डीप गावकर बडुलेंच्या पलीकडे. पंचांचा इशारा. एक टप्पा. 4 चौकार. ज्या षटकात विकेट आली असं वाटलं नाशिकचा संघ एक पाऊल पुढे जातोय की काय. पण नक्कीच जर बघितलं तर अरुणने काय कमबॅक केलंय. 2 षटकार 1 चौकार तब्बल 17 धावा त्या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि 5 ओव्हरच्या अखेरीस 60 धावा इकडे मात्र स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. 1 गडी बाद. शेवटचे आता मात्र 18 बॉल. सामना जिंकण्यासाठी 26 ची गरज. चला नाशिककर घाई करायची आहे. कुठे जाणार. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगची ट्रॉफी. 1 लाखाचा पुरस्कार. या सर्व गोष्टींवर सध्याच्या घडला जर बघितलं तर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. पण नक्कीच अवघ्या 18 बॉल मध्ये 26चं समीकरण आपल्याला उत्तर देऊन जाईल की कुठला तो संघ आहे जो मात्र या स्पर्धेचा मान पटकावतोय. कधी जर बघितलं तर मॅच बुलढाण्याच्या दिशेने कधी नांदेडच्या दिशेने. कट टू कटची फाईट. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. BAPL चा मेगा फायनल. 18 बॉल 26. स्ट्रायकिंगला आहेत इकडे पांडू. जर पाहिलं तर स्वीप लगावलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल. म्हणजेच की आता करायचे आहेत सौरभ सर 17 बॉल आणि 25 धावा या मॅच मध्ये. 2 षटकार आले अरुणच्या बॅटमधून.
विकेटही आली होती तिकडे जर पाहिलं तर अक्षय गायकवाड त्या बॉलवरती, त्यानंतर असं वाटलं सामना फिरेल, परंतु मात्र अरुणने इकडे समीकरण सोपं करून ठेवलं या मॅच मध्ये. शेवटचे बॉल बाकी आहे 17, धावा मात्र बनवायच्या आहेत 25. यावेळेसचा बॉल डीप स्क्वेअरच्या क्षेत्रात, फिल्डर मात्र आहे, चेंडूला अडवतील, फील्ड करतील, रिटर्न करतील, सिंगलची धाव इकडे मात्र जोडतीये. नक्कीच बॉल दर बॉल समीकरण मात्र इकडे बदलताना पाहायला मिळत आहे. आणि जे आपण बघतोय नक्की प्रेक्षक अशा मॅच साठी खास करून हजेरी लावतात, जे 5 मिनिटासाठी आले असतील ना ते काय म्हणतील थांबा आता. समीकरण मात्र इकडे बदललंय. 16 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. मॅच पूर्ण बघूनच जाऊयात. 5 मिनिट लेट तर लेट दुसऱ्या ठिकाणी पोहोचू, बट ही मॅच पूर्ण बघू का, तर ही मेगा फायनल आहे बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगची. 16 बॉल 24. यावेळेसचा बॉल डीप मिड विकेटला मात्र खेळला आहे, फिल्डर आहे, अडवतील, थ्रो करतील, सिंगल मात्र मिळेल. तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक सिंगल धाव जोडली गेली आहे, म्हणजेच की इकडे करायचे आहे 16 बॉल आणि 24 धावा. 16 बॉल 24 ची गरज आहे. इकडे जर पाहिलं तर आणखीन एक वेळ मोठा फटका सजवायचा होता, परंतु अरुण समोर इकडे डॉट बॉल टाकला गेलाय. डॉट बॉल जिकडे जर पाहिलं तर डॉट बॉल आणि विकेट झाल्या तर इकडूनही पलटवार होऊ शकतो. रिक्वायर्ड रन रेट आणखी 90 पोहोचलाय. सरासरी जर 11ची असली तरी, परंतु मात्र इकडे विकेट जर आल्या तर या मॅच मध्ये श्यामराव शिंदे संघाचा जर पाहिला तर आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. उडवलाय, स्लॉट मध्ये आहे, प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर, फील द थ्रिल आणि बॉल आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. ना मेरी फितरत नहीं ना अपनों से ना बैगानों से, अरे अरुण नाम है मेरा, संघर्ष मेरा हर रोज होता है मेरी सपनों से और मेरी उड़ानों से. दरम्यान क्या है, कैच शूटा हलवा, अब क्या होगा मैदान के अंदर अरुण का जलवा. कॅच इकडे सुटली आहे का, बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगची ट्रॉफी सुटली आहे, 1 लाख रुपयांचं पारितोषिक सुटलंय. या सर्व गोष्टींवर नजर राहील आणि जर का इथून पुढे नाशिक संघाने हा सामना गमावला तर ही कॅच तब्बल 365 दिवस नक्कीच आठवणार आहे. 365 दिवस रोज निश्चित जर पाहिलं तर या कॅचला अगदी आपल्या डोक्यामध्ये आठवेल नाशिकचा संघ. परंतु कॅच सोपा होता, कॅच होऊ शकला असता, परंतु इकडे मात्र दोघांची टक्कर झाली मैदानाच्या आतमध्ये. कॉल नव्हता, कॉलचा अभाव. आणि आता गरज आहे पुढचे 12 बॉल आणि 16 धावा. डीजेला इकडे संधी आहे. थँक्यू डीजे. इकडे करायचे आहेत 12 बॉल 16 धावा. अरुणचा कॅच होऊ शकला असता. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आज जो फलंदाज चमकलाय, मागच्याही सामन्याचा हिरो, याही सामन्यामध्ये जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर हिरो आणि हिरोच राहिलाय. म्हणजेच की याही मॅच मध्ये 18 बॉल 35 धावेची केळी, सर्वोत्तम केळी साकारली आतापर्यंत या रनचेज मध्ये. अरुणने जबाबदारी दिली, संघाने जबाबदारी स्वीकारली, खांद्यावर ठेवली, त्याला समोर घेऊन जात असताना अरुण जसा खेळ पाहिजे पायलट्स मध्ये तसाच खेळ होतोय. शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 16 धावेंचं आव्हान. प्रत्येक पावलात नवा संघर्ष, प्रत्येक पावलात नवा विजय. इकडे जो थांबला तो संपला. एक रोखणार आहे तर एक ठोकणार आहे. यावेळेसचा बॉल एका हाताने बॉल मात्र झालाय फरार. 1 2 का 4 धावा मिळतील 4. चौकार. सोळाची गरज असताना चौकार आलाय. डफडेवाले 1 रुपया मैदानाच्या बाहेर थांबायचंय. फुल टॉस आउट ऑफ द पार्क आणि मैदानाच्या बाहेर ठोकलाय. नाव आहे त्या खेळाडूचं अरुण. षटकार मारला त्याचं काम
आणि बॉल मैदानाच्या बाहेर फरार. जानी शोधून आला षटकार. उगनव माय नांदेड आहे नांदेड. क्या बात आहे. षटकारांनी रणसंख्या वाढली आहे. दरम्यान जर बघितलं तर फटका खेळलाय. कव्हर्सला खेळाडू चेंडूला अडवतील, रिटर्न करतील. एक धाव तिकडे मात्र मिळेल. काय सामना पाहायला मिळतोय. फायनल सारखी फायनल सध्याच्या घडीला मात्र झालेली आहे. लाजवाब करायचे आहेत 9 बॉल आणि 5 मात्र धावा. 9 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. आणि संघाचा फिनचिटर पांडुरंग ढगे आता स्ट्रायकिंग एंडला. उडवण्याचा प्रयत्न झालाय इकडे. बॅट आणि बॉलचा संपर्कही तेवढा मात्र पाहायला मिळणार नाहीये. म्हणजेच की जर पाहिलं तर एक तेरी येतो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये. परंतु मात्र आजचा दिवस राहिला अरुणचा. अरुण आले, अरुण बरसले आणि अरुण बरसताय मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. कीपरच्या दिशेने बॉल मात्र इकडे गेलाय. नक्कीच समीकरण सध्याच्या घडीला 7 बॉल 5 आहे. अपेक्षा इकडे मात्र लागलेली आहे नांदेडकरांना. एखादा मोठा फटका येईल, सामना संपेल. पण नाशिकवाले देखील म्हणताय आम्ही अजून हारलेलो नाहीये, मॅच अजून संपलेली नाहीये. जोपर्यंत समोरचा संघ एक धाव जास्त बनवत नाही तोपर्यंत मॅचही संपत नाही. गोलंदाजाला प्रयत्न करायचा आहे. गोलंदाजाला इकडे मात्र प्रयत्न करायचा आहे. एक डॉट किंवा विकेट इकडे मात्र आली पाहिजे आणि मॅच शेवटच्या षटकात गेली पाहिजे. तो प्रयत्न गोलंदाजाला करावा लागणार आहे. 7 बॉल मध्ये 5 ची गरज. महत्वाचा बॉल कट करून दिलाय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. बॉल मात्र अडवला जाईल थर्डमॅनला. तोपर्यंत 2 धावा इकडे मिळून जातील. 2 धावा इकडे मात्र मिळून जातील. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग चालली आहे शेवटच्या षटकात. 6 बॉल 3 ची गरज आहे. 6 बॉल 3 धावेची गरज या मॅच मध्ये. 3 मात्र धावा करायच्या आहेत. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग. 6 बॉल 5 वरती जरूर खेळलाय, परंतु मात्र दुसऱ्या बाजूला 46 धावेची खेळी साकारली आहे. 6 बॉल 3 ची गरज आहे. अर्धशतकासाठी 4 ची गरज आहे. षटकार आला आणि चौकार आला तरी अर्धशतक होईल, चौकार आला तरी अर्धशतक होईल. दरम्यान डीजे वाले गाणे लोड करून ठेवा. उत्साह दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. बट 3 धावा इकडे पाहिजेत. सुरुवातीचे 2 बॉल इकडे जर बघितलं तर खासे महत्वाचे आहेत. 2 बॉल मध्ये एखादी जर का विकेट आली तर नाशिक संघ देखील मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. सातत्याने आपण सांगतोय इकडे डॉट बॉल आणि विकेटच नाशिक संघासाठी कमाल करू शकतात. 3 ची गरज. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फिल्डर आहेत. झेल मात्र झालाय. मॅच अजून संपलेली नाहीये. फलंदाज मात्र बाद आहे. डीजे अगदी पहिल्याच बॉलवरती तुषार पाटील आले. अक्रॉस लाईन खेळायचा होता तितके फिल्डर तैनात. सरळ हातामध्ये एक सोपा झेल समावला गेलाय. देर आहे पर दुरुस्त आहे या मॅच मध्ये पाहायला मिळते आहे. आता गरज आहे पुढचे 5 बॉल शेवटचे असणार आहेत. 3 धावेची गरज. बघूयात कोण असतील मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. बघण्यासारखं असणार आहे. शुभम आले आहे. शुभम संगनवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 5 बॉल 3 रन. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे जिची आपण अपेक्षा ठेवली होती. आता बघा प्रेक्षक काय म्हणतील. अजून एखाद 2 बॉल चांगले पडू द्या. मॅच मध्ये थोडासा रोमांच येऊ द्या. फायनलची मॅच आहे. सामना घासला पाहिजे. 5 बॉल 3 रन. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर सज्ज आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर शुभम जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषारचा पुढचा बॉल. 5 बॉल 3. हो बॉडी लाईनच्या दिशेने 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. सामना मात्र हळूहळू जर बघितलं तर पीक पकडतोय. बट सर्वांना विनंती आहे ही स्पर्धा आवडली असेल, हा मॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण आयोजन समितीसाठी झाल्या पाहिजे. काय माहोल आहे. टाळ्यांचा कडकडाट आणि त्यातल्या त्या ढोल नगाड्यांची आतिषबाजी. क्रिकेटचा खेळ. 4 बॉल 2 ची गरज. 4 बॉल 2 ची गरज. काय 4 बॉल 2 ची गरज आहे मॅच मध्ये. 4 बॉल करायचे आहेत 2 धावा. हो इकडे जर पाहिला तर बॉल हवेत होता. रन घेण्याचा प्रयत्न इकडे झालाय. स्कोर जार लेवल नाव. सामना बरोबरी सुटलेला आहे.
जिंकण्यासाठी धाव किती पाहिजे नांदेडकर? एक मात्र धावेची गरज आहे. प्रेक्षक जर बघा शेवटपर्यंत सामना आलाय आणि नक्कीच जर फायनल्स आवडला असेल तर जोरदार टाळ्या होण्यास हरकत नाहीये. काही म्हणा, ताडोबावाल्यांनी मन जिंकलेत, बट बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना त्यांचं देखील जर बघितलं तर तिसरं पारितोषिक आहे या स्पर्धेत आणि तेही मात्र आनंद साजरा करताय. ही या स्पर्धेसाठी मात्र प्रामुख्याने महत्वाची गोष्ट आहे. मॅच कोणी जिंको, आयोजकांनी मात्र मन जिंकली आहेत. एक धाव, शेवटची धाव आणि याच फटक्यासोबत बुलढाणा ऍग्रो प्रीमियर लीगची ट्रॉफी चालली आहे नांदेडला. डीजे